अनेक लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याची प्रतीक्षा होती। आता 7वा हप्ता कधी मिळणार याची तारीख जाहीर झालेली आहे। अदिती तटकरे यांनी कालच आपल्या भाषणामधून 7वा हप्ता कधी मिळणार हे सांगितले आहे। हे बघा, अनेक लाडक्या बहिणींना आतापर्यंत 6व्या हप्त्यापर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे प्राप्त झालेले आहे। मात्र लाडक्या बहिणींना आता 7व्या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे ती लागलेली आहे। मात्र 7वा हप्ता हे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी मिळणार याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। नक्की लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे हे तुम्हाला कधी मिळणार हे जाणून घ्यायच्या आधी जाणून घेऊया की नक्की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक निकष जे आहे सादर केलेले आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये खूप महिलांना बाद सुद्धा केलेला आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना आतापर्यंत 6व्या हप्त्यापर्यंतचे सर्व पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळालेले आहे। मात्र अशा अनेक महिला आहे ज्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे। मात्र त्या महिलांनी घाबरायचं कारण नाही आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अशा अनेक महिला आहे ज्यांना आता लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा ॲड केले जाणार आहे। त्यासोबतच अशा अनेक महिला आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचेच बाद केले जाणार आहे। नक्की त्या महिला कोणत्या आहे, म्हणजेच की कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा ॲड केले जाणार व कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचे बाद केले जाणार आहे हे आधी आपण समजून घेऊया। हे बघा, तुमच्यापैकी लाडकी बहीण योजनेमध्ये अशा अनेक महिला असेल ज्यांनी आपला अर्ज जो आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सादर केला होता, मात्र त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल। म्हणजेच की तुमच्यापैकी अशा अनेक महिला आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 1 रुपया सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आला नाही। तुम्ही तुमचे अर्ज सुद्धा चेक करायला पाहिजे, कारण अनेक महिलांचे अर्ज या योजनेमधून बाद झाले होते। त्या योजनेमधून तुमचा अर्ज बाद झालाय का हे नक्की तुम्ही चेक करायला पाहिजे। तुम्ही लाडकी बहीण योजना.com या वेबसाईटवरती जाऊन तुमचा अर्ज सक्सेसफुल झालाय की बाद झालाय हे तिथे तुम्हाला चेक करता येतं। आधी तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा अर्ज बाद झालाय की नक्की सक्सेस झालाय हे तुम्ही तिथे चेक करा। मात्र जवळपास 30 ते 35 लाख महिला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेले आहे। या यादीमध्ये तुमचे नाव आहे का आधी हे समजून घ्या, नंतर समजेल की तुम्हाला मिळणार की नाही पैसे। हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास 30 ते 35 लाख पेक्षा जास्त महिलांना वगळण्यात आलेला आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने ज्या महिलांनी अर्ज सादर केला होता त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचेच वगळण्यात आलेले आहे। तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा जेव्हा तुमचा अर्ज सादर केला होता तेव्हा कोणकोणते डॉक्युमेंट तिथे दिले होते आणि ते डॉक्युमेंट योग्य ते पद्धतीने दिले होते का, म्हणजे चुकीच्या पद्धतीने कोणीही डॉक्युमेंट जर दिले असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचेच वगळण्यात आलेले आहे। म्हणजेच की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जेव्हा अर्ज सादर केला होता तेव्हा तुमचे जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट तिथे दिलेले असेल ते सर्व डॉक्युमेंट खरे आहे की खोटे आहे हे तिथे आधी छाननी केले जाणार आहे। जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कोणताही एखादा डॉक्युमेंट जर खोटा निघाला तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून कायमचेच बाद होणार आहात। कारण अनेक महिलांनी फेकरित्या म्हणजे चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये तेव्हा आपला अर्ज सादर केला होता आणि अनेक लाडक्या बहिणींना म्हणजेच की सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिले गेलेले होते। मात्र आता निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा त्यांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि अनेक महिलांच्या अर्जाची छाननी केली गेलेली आहे। तर अनेक महिला लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत अपात्र ठरल्या आहे। त्याचा आकडा आहे 30 ते 35 लाख महिला। तर 30 ते 35 लाख महिलांमध्ये तुमचं नाव आहे का आधी हे चेक करायला पाहिजे। तुम्ही चेक कसं करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता की नक्की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा तुमचा अर्ज सादर केला होता तेव्हा तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते ते सर्व डॉक्युमेंट योग्य म्हणजे खरे आहे का हे तुम्हाला तपासायचे आहे। तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि राशन कार्ड यासारखे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तिथे दिले होते, तर ते सर्व डॉक्युमेंट आणि तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे म्हणजेच की तुमचे जे उत्पन्न आहे हे 2.5 लाखापेक्षा म्हणजेच की 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। जर तुम्ही खोट्या कागदपत्रांनी तिथे तुमचा अर्ज सादर केला होता, म्हणजेच की तुम्ही तिथे जर तेव्हा खोटे डॉक्युमेंट, खोटं उत्पन्नाचा दाखला जर तिथे जोडला
केलेला असेल तर तुमचा अर्ज छाननीमध्ये सापडणार आहे। जर छाननी झाल्यानंतर तुमचा अर्ज बाद झाला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून कायमचेच बाद केले जाणार आहे आणि यानंतर तुम्हाला लाडकी बहीण असो किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा जर लाभ मिळत असेल तर तो लाभ रोखण्यात येणार आहे। ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला व काहींनी चुकीची माहिती देऊन अर्ज सादर केला आणि काही महिलांनी नोकरीवरती असून सुद्धा त्यांनी आपला अर्ज भरला होता। हे बघा, अनेक महिला तेव्हा अशा होत्या की ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे त्या कारणामुळे सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला गेला होता। म्हणजेच निवडणुका चालू होत्या, निवडणुकीमुळे सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये सरकारने पैसे प्राप्त करून दिले होते। मात्र अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे सरकारने आधी सांगितलं होतं की सरकारने काही नियम व अटी लाडकी बहीण योजनेमध्ये सादर केल्या होत्या। त्या नियम अटीमध्ये काही महिला बसत नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी आपला अर्ज भरला होता आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे 8,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपये त्यांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये घेतले होते। मात्र आता त्या सर्व महिला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहे। काही महिलांनी तर त्यांना सरकारी नोकरी असून सुद्धा किंवा त्यांना प्रायव्हेट नोकरी असून सुद्धा म्हणजेच त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असून सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा अर्ज सादर केला होता आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे हे घेतले सुद्धा, तर त्यांना आता छाननीमध्ये वगळण्यात येणार आहे। जर त्यांना सरकारी नोकरी असेल किंवा त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचेच बाद केले जाणार आहे आणि यानंतर त्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही आहे। अदिती तटकरे यांनी थेट महिलांना अर्ज मागे घेण्यासाठी आदेश दिलेले आहेत। ज्या महिलांना स्वतःहून त्यांचा अर्ज मागे घेतील त्याच महिलांचं नाव मागे घेतले जाईल। मात्र ज्या महिला अर्ज मागे घेणार नाही त्यांचे पैसे वसूल असं केलं त्यांनी सांगितलेलं आहे। हे बघा, अशा अनेक महिला आहे ज्यांनी आपल्या चुकीच्या पद्धतीने अर्ज सादर केला होता त्या महिलांना अदिती तटकरे यांनी आदेश दिलेला आहे। म्हणजेच की जर त्यांनी स्वतःहून त्यांचा अर्ज मागे घेतला तर त्यांच्यावरती कुठलीही कारवाई अदिती तटकरे किंवा आपले सरकार करणार नाही आहे, कारण त्यांनी स्वतःहूनच त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे। म्हणजेच की त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे की त्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेमध्ये आपला जो अर्ज आहे हे चुकीच्या पद्धतीने भरला होता। मात्र अशा अनेक महिला आहे ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने अर्ज सादर केला तरी सुद्धा ते लाडकी बहीण योजनेमधून त्यांचा अर्ज मागे घेणार नाही, तर अशा महिलांना स्वतः अदिती तटकरे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे। म्हणजेच की त्या महिलांवरती आता कारवाई होणार आहे। जर तुम्ही स्वतःहून तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून जर अचूकरित्या भरला असेल तर तो मागे घ्यावा असा आदेश त्यांनी दिलेला आहे। मात्र तरी सुद्धा अनेक महिलांनी जर अर्ज सादर केलेला असेल तर तो मागे घेतला नाही तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी इशारा दिलेला आहे। तर अनेक महिलांवरती आता कारवाई सुद्धा चालू आहे, त्या महिलांचे पैसे परत सुद्धा घेऊ शकतात। तर तुमचा जो 7वा हप्ता आहे तो तुम्हाला 26 जानेवारीला सकाळी सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळणार आहे व नक्की हे पैसे कोणत्या बँकमध्ये येणार हे आधी आपण जाणून घेऊया। हे बघा, तुमचा जो हप्ता आहे म्हणजेच की तुम्हाला 7व्या हप्त्याची सर्व महिलांना प्रतीक्षा लागली होती, तर 7वा जो हप्ता आहे ते तुम्हाला 26 जानेवारीच्या पहाटे हे सर्वांना मिळणार आहे। म्हणजेच की अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणामधून कालच सांगितलेलं आहे की अनेक लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, मात्र आता त्यांची सर्वांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे, कारण तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे तुम्हाला 26 जानेवारीच्या पहाटे हे तुम्हाला सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये 1,500 रुपये हे पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत काही पैसे मिळाले नाही तर त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे 26 जानेवारीला पैसे मिळू शकतात, तर त्यांनी सुद्धा त्यांचे बँक अकाउंट चेक करायचे आहे। मात्र आधी जाणून घेऊया की नक्की तुम्हाला कोणत्या बँक अकाउंटमध्ये सर्वात आधी पैसे पाहायला मिळणार आहे। तर हे बघा, तुमचे सर्वात आधी जे पैसे आहे हे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI मध्ये पाहायला मिळणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जेवढ्या पण महिलांनी आपला अर्ज सादर केला होता त्यापैकी 99% महिलांचे अकाउंट जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI मध्येच पाहायला मिळणार आहे। कारण अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI चे अकाउंट जोडू शकता। अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला होता तेव्हा त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकचेच अकाउंट ओपन केले होते, कारण खेडेगावामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI सारख्या बँका अवेलेबल असतात। अनेक बँका ज्या आहे खेड्यागावात किंवा मेन सिटीमध्येच अवेलेबल असतात, म्हणजेच काही कारणास्तव सरकारी बँकामध्येच त्यांनी त्यांचे अकाउंट जे आहे ओपन केलेले आहे। मात्र जास्तीत जास्त महिलांचे जे अकाउंट आहे हे सरकारी बँकेमध्येच आहे, त्याच कारणामुळे सर्वात आधी जे आहे सरकारी बँकांनाच पैसे मिळणार आहे। म्हणजेच की तुमचे पैसे जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI मध्ये सर्वात पहिला जो टप्पा आहे
आहे तो मिळणार आहे आणि त्यानंतर जे उर्वरित काही बँका आहे त्या बँकांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचे पैसे पाहायला मिळणार आहे. कसं तरी त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पण पैसे पाहायला मिळू शकते, मात्र जास्त चान्सेस आहे की तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI मध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहे. तर अनेक महिलांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे मिळणार आहे. नक्की तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे मिळाले व तुमचे कोणते पैसे राहिलेले आहे, आतापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या महिन्याचे पैसे मिळाले व कोणकोणत्या महिलांचे पैसे राहिलेले आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न आम्हाला विचारा आणि त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. हे बघा, तुम्हाला लाडकी बहीण असो किंवा सरकारी कोणत्याही योजनांची माहिती असो, हे सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर आपले चॅनल आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण आपल्या व्हिडिओची सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.